प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये जरा सस्पेन्स वाढवलाय त्यांनी आपला. तर सुरुवातीला आपण बघतोय सायली म्हणते, आई तुम्ही सारखं मला आई होणार आहे, आई होणार आहे असं म्हणू नका ना. काही आहे ना, माझं दडपण खूप वाढतं हो, त्यामुळे आई होणं हे एवढी सोपी गोष्ट नाही आहे ना. ते पद सहजासहजी मिळत नाही ना आई, म्हणून मला त्याचं दडपण आलंय. मग कल्पनाताई म्हणतात, अगं असे दडपण येणारे क्षण नेहमी येतात बायकांच्या आयुष्यात. लग्न करून जेव्हा मुली घरी येतात, आई होते तेव्हा अगं जीव वाढतोय तुझ्यामध्ये सायली, भीती तर वाटणारच ना. सायली, या दिवसामध्ये मूड स्विंग्स खूप होतात, तू अजिबात काळजी करू नको, तू जा आराम कर बरं. या स्वेटरचं ना मी बघून घेईल, तू जा बरं आधी. अगं मी जो रंग पसंत करेल ना तो बाळाला आवडेलच की, आजीचा चॉईस असेल ना त्याच्या. आता सायली तिथून निघून गेलीये. कल्पनाताई पांढरा रंग सिलेक्ट करताय, बाळ गोंडच दिसेल पांढऱ्या रंगामध्ये. सायली तिच्या खोलीत येते, अर्जुनच्या त्या फोटोकडे बघायला लागते आणि टेन्शन आलंय तिला. ती अर्जुनला म्हणते, सर काहीतरी करा, अहो मला आता खूप दडपण यायला लागलंय. पूर्णाजी सुद्धा आता आपल्या बाजूने बोलायला लागल्यात. आपल्याला ना अन्नपूर्णा आजीचा राग जायला हवाय, पण अशा खोट्या कारणाने नाही हो, तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. अर्जुन नुसतं करत असतो. सायली म्हणत असते, मला टेन्शन आलंय, तुम्ही नुसतं हु काय करताय, सगळेजण अस्तित्वात नसलेल्या बाळामध्ये अडकत चालले, काहीतरी करा ना तुम्ही सर प्लीज. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, मग काय करू, खाली जाऊन सांगू का की तुम्ही प्रेग्नेंट होणं शक्यच नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये सायली, मी सुद्धा तुमच्यासारखाच रेस्टलेस आहे, पण आपण सांगू नाही शकत ना, आपण खरे नवरा बायको नाहीये म्हणून. काय करावं ना, मला सुद्धा कळत नाहीये, तुमच्यासारखंच खरं सांगता येत नाहीये आणि खोटेही बोलता येत नाहीये. काहीतरी करावं असं मलाही वाटतंय, पण आता आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दलही सांगता येत नाहीये आणि कोणाला हर्ट न करता काय बोलावं तेही सुचत नाहीये. आता सायली विचार करते, सर खरंच खूप दडपणाखाली आहेत, आता मलाच काहीतरी करायला हवं. आता इकडे विपुल आलेला असतो तन्वीच्या घरी आणि तो सुमनला इम्प्रेस करत असतो. तो समथिंग काहीतरी सांगत असतो की माझी मावशी ना मुगाची डाळ घालते गाजराच्या कोशिंबिरीत. सुमन म्हणते, अय्या माझ्या माहेरी पण असंच करतात, पण विपुल मी तुला माझ्या पद्धतीचं करून खाऊ घालणार. विपुल म्हणतो, तुम्हाला हवं तसं करून खाऊ घाला, माझी काही हरकत नाहीये. रविराज यांचं बॉन्डिंग बघतात त्यांना खूप छान वाटत असतं. प्रिया हे सगळं दारातून ऐकते आणि ती विपुलला बघून वैतागते. रविराज म्हणतात, अरे बाबा असं बोलून तू चुलत सासूचं मन जिंकून घेतलंस बरं का. माझी खात्री आहे की तू तन्वीचं मन सुद्धा जिंकशीलच. प्रेक्षकांनो, रविराजनं आज हात धुवून मागे लागलेत तन्वीच्या, पण तन्वीबद्दल ते सांगतायत की साधी भोळी आहे बरं का माझी मुलगी, तिला ना कोणाचं मन दुखवता येत नाही अरे, आणि कोणाचा रागही सहन होत नाही. तुला तर माहितीच आहे काय रविराजांचा केवढा गैरसमज आहे प्रेक्षकांनो. ते त्या विपुलला सांगत असतात, अरे एकदा लहानपणी तन्वीनं युनिफॉर्म ऑफ डेला युनिफॉर्म घालून गेली होती, कारण तिला असं वाटलं की बाई रागवतील म्हणून. मग विपुल म्हणतो, सो क्यूट ऑफ हर. नाही, मला ना तिचा इनोसन्स असाच नेहमी टिकवायचा आहे. प्रिया मनात विचार करते, किल्लेदार काका बोलला आणि त्याची कटपुतली नाचली, तूच ये या घरामध्ये माप ओलांडून आणि काकू आणि तू करत बसा कोशिंबिरी. प्रेक्षकांनो, प्रिया जर हे मोठ्याने बोलली तर काय भारी होईल नाही. म्हणजे मालिका 2 दिवसातच संपून जाईल. पण आता तेवढ्यात तिथे सुमन म्हणते, अरे तन्वी तू कधी आलीस ग. तन्वी म्हणते, हे काय आत्ताच येतेय. अरे वा विपुल, तू कधी येणार आहेस, माहितीच नव्हतं रे मला, मेसेज करायचा असतास ना एखादा. विपुल म्हणतो, अगं असं डायरेक्ट जाण्यातच गंमत असते, त्यामुळे तर मला काकूंच्या पद्धतीचा स्वयंपाक बघता आला. तन्वी तू सुद्धा असं माझ्या घरी न सांगता सरप्राईज कर मला, म्हणजे असं धडकून बघ, म्हणजे आम्ही कसे राहतो कसे वागतो हे तुला नीट कळेल ना. प्रिया लगेच म्हणते, त्याची काय गरज आहे नाही. विपुल म्हणतो, असं काय करते तन्वी, गरज आहे. अगं लग्नाने फक्त 2 मनच नाही 2 कुटुंब जोडली जातात आणि त्यामुळे तुझ्या माझ्यात काही गैरसमज राहणार नाहीत नाही का. आता रविराजांना त्याचे हे विचार खूप आवडतात. ते म्हणतात, विपुल तुझे हे विचार ऐकून खूपच स्वच्छ मनाचं आहेस तू, हे कळतंय मला. सुमन म्हणते, नशीब काढलंस ग बाई, भाग्य लागतं बरं असं नवरा मिळायला. पण लगेच विपुल म्हणतो, नाही काकू, तन्वी सारखी बायको मिळायला भाग्य लागतं. सुमन म्हणते, अगं बाई हो का. आता ही प्रिया मनात विचार करते, काय रे साखरेत घोळवलंय करे तुला, इतकं गोड गोड बोलशील ना तर मला नक्कीच डायबिटीज होईल. आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, सायली जरा जास्तीच डिस्टर्ब असते आणि ती म्हणून शहानिशा करायला त्या हॉस्पिटलमध्ये फोन करायला जाते. म्हणजे तिला असं वाटतं की तिनेच काहीतरी परस्पर करावं आणि ती हॉस्पिटलमध्ये फक्त सायली नाव सांगते आणि म्हणते, आमचं लग्नच झालेलं नाहीये, आमचे रिपोर्ट्स असे कसे पॉझिटिव्ह आले, प्लीज मला सांगाल का. आणि तेवढ्यात तिकडनं अर्जुन आलाय आणि अर्जुन तो फोन कट करतो आणि म्हणतो, तुम्ही बऱ्या आहात ना, कोणाला सांगत होतात की आपण खरे नवरा बायको नाही येते. सायली म्हणते, सर मी हॉस्पिटलमध्ये फोन केला होता, मी सिस्टरशी बोलत होते, पण मी त्यांना माझं पूर्ण नाव सांगितलेलं नाहीये.
अर्जुन म्हणतो, "बऱ्या आहात ना तुम्ही सायली? काय करताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का?" थँक यू मी जर इथे आलो नसतो ना, तर तुम्ही तेही सांगून टाकलं असतं. तुम्ही काय सगळ्या जगाला सांगणार आहेत का ओरडून, आपण खरे नवरा बायको नाहीये आणि आपण काय-काय खोटेपणा करतोय ते? अहो मिसेस गडबड घोटाळा, आय बेग ऑफ यू, आधीच प्रॉब्लेमचा पूर आलाय. तुम्ही नका सुनामी करू त्याची. सायली म्हणत असते, "मी काय करायचं सर मग? तुम्हीच सांगा." "मला पण दिसतंय ना तुम्ही किती टेन्शनमध्ये आहात. मला असं वाटलं की मीच काहीतरी करायला हवं." अर्जुन म्हणतो, "म्हणून काय असं बॉम्ब टाकायला निघालात का तुम्ही?" सायली म्हणते, "सर मला कळतंय, पण मला एवढं दिसतंय की दिवसेंदिवस ना सगळ्यांचा आनंद वाढत जातोय आणि तितकी त्या आनंदाची निराशा नंतर वाढणार आहे हो सर. आणि आपण जर असेच शांत बसलो ना तर आईंना होणारा त्रास किती आहे हे तुम्ही विचारही करू शकत नाही सर." अर्जुन म्हणतो, "मला सगळं कळतंय सायली, पण तुम्ही असं परस्पर जर शहानिशा करायला गेला असतात तर ही न्यूज पूर्णाजी आणि डॅडपर्यंत पोहोचली असती. मग काय केलं असतं आपण?" म्हणजे कदाचित दवाखान्यात त्यांच्या ओळखी आहे ना म्हणून अर्जुन म्हणत असावा. अर्जुन म्हणतो, "तुम्ही ना असं टेन्शन घेऊ नका, आपण काहीतरी मार्ग काढूयात." पण काय ते अजून या दोघांना काही कळेना. पण आता पुढे आपण बघतोय हे सकाळी कॉफी पित असतात कल्पनाताई, तेवढ्यात गुरुजी आलेले असतात. ते म्हणतात, "काय चाललंय कल्पनाताई, एवढ्या सकाळीच बोलवलत मला?" कल्पनाताई म्हणतात, "हो बसा गुरुजी." विमलला दूध वगैरे आणायला सांगतात आणि मग म्हणतात की, "गुरुजी तुम्हाला बोलवलंय तसं खास कारणच आहे." गुरुजी म्हणतात, "काही पूजा वगैरे घालायची आहे का?" तर कल्पनाताई म्हणतात, "नाही, त्यापेक्षाही खास कारण आहे." अस्मिताला वाटतं आता नक्की काय शिस्त आहे आपल्या आईच्या डोक्यात, म्हणून ती लगेच तिथे जाऊन बसतीये. मग कल्पनाताई गुरुजींना म्हणताय, "गुरुजी चोर ओटी भरायची आहे सुनबाईंची, एखादा मुहूर्त सांगाल का? म्हणजे अजून तसा वेळ आहे त्या गोष्टीला, पण मला असं वाटलं आत्तापासून मुहूर्त काढून ठेवावा, म्हणजे नंतर सगळ्या नातेवाईकांना सांगायला आम्ही मोकळे." काय अर्जुन आणि सायली वरून हे ऐकतात आणि अर्जुन म्हणतो, "हे काय असतं? चोर ओटी वगैरे काय आहे हे?" सायली म्हणते, "सर चोर ओटी म्हणजे पौष्टिक गोष्टींनी आईची ओटी भरतात. बाळासाठी आणि आईसाठी आशीर्वाद असतो तो, आणि त्यानंतर सगळ्या नातेवाईकांना सांगितलं जातं की आमच्या घरची बाई प्रेग्नंट आहे म्हणून, म्हणजे आमच्याकडे बाळ होणार आहे म्हणून." अर्जुनला आता ते ऐकून टेन्शनच आलंय, म्हणजे हे जरा जास्ती वाढत चाललंय हे अर्जुनच्या लक्षात आलंय आता. सायली म्हणते, "सर काहीतरी करा आता, हे खूप वाढत चाललंय." मग आता अर्जुन शहाणपणा करायला जातो आणि म्हणतो, "मम्मा अगं हे सगळं लवकर होत नाहीये का, म्हणजे हे चोरोटी वगैरे?" आता या कल्पनाताई म्हणतात, "अरे आज नाही भरायची आहे, मुहूर्त काढून ठेवते फक्त." अर्जुन म्हणत असतो, "अगं मम्मा सोनोग्राफी बाकी आहे ना, रिपोर्ट्स आल्यावर ठरू की काय करायचं ते." आता या कल्पनाताई म्हणतात, तू आमच्यामध्ये बोलू नकोस हा, आम्हा बायकांना आमचं आमचं काम करू दे." अर्जुन पुढे काही बोलणार तेवढ्यात लगेच अस्मिता म्हणते, "मी काय म्हणते, कशाला मुहूर्त वगैरे बघायचा, आजच भरून टाकूयात ना चोरोटी." अर्जुनला अस्मिताचे हे वाक्यच चांगलंच खटकलंय. मग ते गुरुजी म्हणतात, "असं करता येत नाही, 3 महिने झाल्यावरच चोरोटी भरली जाते." अस्मिता म्हणते, "शी बाई, मला असं झालंय, कधी मी जगाला ओरडून सांगू मी आत्या झाले म्हणून." आता लगेच कल्पनाताई म्हणतात, "काय ग अस्मिता, तू जरा जास्तीच इंटरेस्ट घेतीये ग या सगळ्यामध्ये." अस्मिता म्हणते, "मम्मा असं काय करतेस ग, तुझा उत्साह शेअर करते ना मी." "गुरुजी तुम्ही सांगा तरी मुहूर्त कधी आहे?" गुरुजी सांगतात की 3 महिन्यानंतर बरेच चांगले मुहूर्त आहे. मग कल्पनाताई खूप खुश होतात. चोर ओटी झाली की सगळ्या नातेवाईकांना जेवायला बोलव आणि सगळ्यांना एकत्रच गुड न्यूज सांगू असं त्या म्हणतात. त्यामुळे आता अर्जुनचं टेन्शन वाढलंय. आता इकडे प्रिया पैशाच्या गड्ड्या मोजत असते, तेवढ्यात रविराज तिथे येतात आणि म्हणतात, "काय ग तन्वी, आज घरीच आहेस तू, क्लासला नाही गेलीस का?" तन्वी म्हणते, "नाही बाबा, आज ना आम्हाला असाइनमेंट सबमिट करायची म्हणून आम्ही सगळ्यांनी सुट्टीच घेतली आहे, आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून." रविराज म्हणतात, "हे उत्तम झालं, आता तुझ्या सुट्टीतला थोडासा वेळ देशील का तू मला?" "नाही अभ्यास तर नाही आहे ना तुला?" तर आता लगेच प्रिया डायलॉग मारते, "बाबा असं काय करता, तुमच्यासाठी वेळ नसेल तर मग कोणासाठी असेल? तुमच्या सावलीत मोठं नाही होता आलं मला, पण आता माझा सगळा वेळ तुमचाच आहे बाबा, सांगा तुम्ही काय करायचं ते." रविराज म्हणतात, "काय ना माझ्या मनात सारखा असा विचार चाललाय की आपण या दिवाळीला ना विपुलसाठी एखादी सोन्याची अंगठी करूयात, तू येतेस का माझ्यासोबत घ्यायला?" आता ही प्रिया विचार करते, "अरे यार, असं माहीत असतं तर डायलॉगबाजी केलीच नसती, अभ्यास आहे म्हणून गप्प केलं असतं याला." आता रविराज म्हणतात, आपण एक काम करूया, त्याच्या घरच्यांना पण विचारून घेऊया, म्हणजे त्यांनाही घेऊन जाऊ आणि एकत्रच अंगठ्या घेऊ दोघांच्या." लगेच प्रिया म्हणते, "नको नको बाबा, असं नका करू, त्या फॅमिलीशी आपलं फॉर्मलच बोलणं आहे ना अजून, म्हणजे तसं काही माहिती नाही आहे ना कोणाला." मग हे रविराज म्हणतात, "तुझं पण बरोबर आहे, पण आपण ना सध्या तरी विपुलसाठीच अंगठी घेऊन घेऊयात."
प्रिया म्हणते, बाबा आजच जायला हवं का? आपण नंतर थोड्या दिवसांनी घेऊ ना. रविराज म्हणतात, अगं दिवाळीसाठी घ्यायची अंगठी, क्रिसमससाठी नाही. आणि हळूहळू खरेदी वाढणार आहे दिवाळीसाठी दुकानांमध्ये. तू चल बरं, आपण आधीच जाऊन येऊयात. पण ही प्रिया म्हणते, पण बाबा आपल्याकडे विपुलच्या बोटाचं मापच नाहीये ना. बिना मापाची कशी अंगठी मिळणार? रविराज मात्र तिच्या मागेच लागलेत. अगं आपण डिझाईन तरी सिलेक्ट करून घेऊ ना. नंतर विपुलला विचारून घेऊ त्याचं माप काय आहे, मग कळवू दुकानदाराला. आपलाच दुकानदार आहे तो. चल 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 आवर बरं पटकन. लगेच ही प्रिया विचार करते, किती घाई झाली याला होणाऱ्या जावयाला अंगठी द्यायला. त्यापेक्षा माझ्यासाठी घसघशीत दागिने घे ना. प्रियाला रविराज आवरू पण देत नाहीत आणि लगेच घेऊन जातात. पण प्रियाचं सगळं लक्ष त्या पैशामध्ये असतं. सायली अर्जुनला म्हणत असते, सर काहीतरी करा, आता चोर-ओटीपर्यंत गेल्यात सगळ्या गोष्टी, इतका विचार नका करू, काहीतरी कृती करायची वेळ आली आता. अर्जुन म्हणतो, सगळं काही आता ना माझ्या डोळ्यासमोर क्लिअर झालंय सायली. सायली म्हणते, म्हणजे काय म्हणताय सर तुम्ही? आता अर्जुन म्हणतो, चोर-ओटीचं मुहूर्त काढताना अस्मिताची एक्साइटमेंट बघितली का तुम्ही? तिला किती आनंद होत होता. सायली म्हणते, सर अहो बाळ येणार आहे ना म्हणून सगळ्यांनाच आनंद झालाय. अर्जुन म्हणतो, पण अस्मिताईचा आनंद काही मला जेन्युइन वाटला नाही. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि तिचा टोन ऐकल्यावर लगेच लक्षात येईल की ती नाटक करतीये. सायली म्हणते, सर तुम्ही ना साक्षीदारांना सतत खरं की खोटं चाचपचत असता ना म्हणून तुम्हाला वाटतंय. पण प्लीज तुम्ही ना ते नियम घरात नका लावू. पण आता अर्जुन म्हणतो, हे बघा अस्मिताईने यापूर्वी सुद्धा प्रूव्ह करायचा प्रयत्न केलाय की आपण खरे नवरा बायको नाहीये. त्यामुळे आता ती आपल्याला नक्कीच ट्रॅप करायचा प्रयत्न करत असणार आहे. बघा ना, तुम्ही तिचा मोबाईल पकडला आणि मगच प्रेग्नन्सीचा चॅप्टर सुरू झाला. म्हणजे याचा अर्थ या सगळ्यामध्ये तीच असणार आहे नक्कीच. मी तिलाच जाऊन विचारतो डायरेक्टली, म्हणजे बरोबर खरं काय ते बाहेर येईल. प्रेक्षकांनो, अर्जुनला बरोबर माहिती आहे त्याची बहीण कशी येते. आता सायली म्हणते, नको नको सर, आता जाऊन विचारू नका. त्या उगाच कांगावा करतील आणि घरातलं वातावरण खराब करतील. त्या थोडीच कबूल होणार आहे की त्या हे सगळं करताय, उलट त्या आपल्यालाच जाब विचारतील. अर्जुन म्हणतो, बरोबर बोलताय तुम्ही. तिला विचारायला गेलो तर ती हेच म्हणेल की तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात आणि मुद्दाम हे सगळं दाखवताय. आता सायली म्हणते, अरे देवा, म्हणजे त्यांना हेही सगळं माहीत असेल का? बापरे, त्यांनी आईला सांगितलं तर किती वाईट वाटेल त्यांना. अर्जुन म्हणतो, पण जर तिला माहीत असेल पण तिने काही ॲक्शन का घेतली नाही आतापर्यंत? या सगळ्या गोष्टीचा तिने इश्यू क्रिएट करायला हवा होता ना. सायली म्हणते, हो ना, आपण खोटं बोलतोय हे सांगून तर त्यांनी घर डोक्यावर घ्यायला हवं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तिने तसं नाही केलं याचा अर्थ ती आपण पकडले जाण्याची वाट बघतीये. हे सगळं खूप चुकीच्या पद्धतीने समोर यायला पाहिजे असं बघतीये ती. आता अर्जुन सायलीला सगळं चित्र स्पष्ट झालंय आणि अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतायत आणि अर्जुन म्हणतो, याचा अर्थ आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल. अस्मिताईने ॲक्शन घेण्याच्या आधी आपणच स्वतःहून हा मॅटर संपून टाकूयात. आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. म्हणजे दोघांचं टेन्शन जरा जास्तीच वाढलं आहे आता, कारण हा जो इश्यू आहे तो वेगळ्या लेवलला चालला आहे ना. तर पुढे आपण बघणार आहोत या कल्पनाताई, अस्मिता सगळे मिळून चांगलं सेलिब्रेशन करतायत. म्हणजे अर्जुन डॅड होणार आहे, सायली मॉम होणार आहे. पण आता सायलीला हे सगळं नाचणं, गाणं वगैरे वगैरे हे सगळं सहन होत नाही आहे. आणि अगदी स्पष्टपणे तिने सांगून दिलं आहे की आई थांबा, मी प्रेग्नेंट नाही आहे. पण आता ह्या सगळ्याचे पडसाद कसे उमटतील हे बघणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण कल्पनाताईचा चेहरा जो काही पडला आहे ना प्रेक्षकांनो, अतिशय म्हणजे काय सांगू, मलाही शब्द सुचत नाही आहे. पण रिव्ह्यू आवडतोय ना तुम्हाला, मग एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद.